शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे। नाशिकचं ग्रामदैवत असलेल्या कालिका माता मंदिरात आज सकाळपासून भाविकांनी दर्शन घेण्यासाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। सकाळी 7 वाजता कालिका मातेची महाआरती करून मंदिर भाविकांसाठी 24 तास खुले करण्यात आले। पुढील 9 दिवस भाविकांना 24 तास कालिका मातेचं दर्शन घेता येणार आहे। आज नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते कालिका मातेची आरती करण्यात आली। आज शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी नाशिक शहर येथील कालिका माता मंदिर या ठिकाणी पोलीस आयुक्त नाशिक म्हणून मला पूजा व आरती व घटस्थापनेचा मान व भाग्य मिळाले। याबद्दल मी आई देवीच्या चरणी नतमस्तक आहे आणि विश्वस्त मंडळ तसेच कालिका माता मंदिर ट्रस्ट व सर्व त्यांचे सदस्य यांचा खूप आभारी आहे। दरवर्षी नवरात्र उत्सवात 12 ते 15 लाख भाविक कालिका मातेचे दर्शन घेतात। भाविकांना कुठल्याही अडचणीशिवाय दर्शन घेता यावे यासाठी मंदिर संस्थांकडून बॅरिगेटिंग तसेच महिला आणि पुरुषांची वेगवेगळी दर्शन रांग करण्यात आली। नवरात्र उत्सवानिमित्त कालिका माता मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई देखील करण्यात आली। तसेच मंदिर परिसरात प्रसादालय, खेळण्या, शोभेच्या वस्तू अशा विविध प्रकारचे छोटे मोठे स्टॉल्स देखील उभारण्यात आले। त्यामुळे नाशिकला यात्रेचं रूप प्राप्त झालं। मोठ्या भक्तिभावाने नाशिककर आवर्जून या यात्रेत दर्शनासाठी येतात, खरेदी करतात। नाशिकसाठी हा एक मेळावाच म्हणावा लागेल। महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजीज सय्यद।